मंडळी नमस्कार, मी विलास बडे। आज आपण महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भूमिका जाणून घेतोय आणि आपल्याला माहिती आहे की उद्याच्या भविष्याचं शहर म्हणून ज्यांना पाहिलं जातं ती नवी मुंबई आणि या नवी मुंबईमध्ये गेली अनेक दशकं ज्यांचा शब्द अंतिम राहिला, ज्यांच्या हाती सत्ता राहिली आणि ज्यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा इथली सत्ता आणण्याची जबाबदारी आहे। राज्याचे वनमंत्री ज्येष्ठ नेते भाजपचे गणेश नाईक साहेब आपल्या सोबत आहेत। खूप स्वागत आहे तुमचं। नमस्ते। पण महाराष्ट्राला प्रश्न हा पडलेला आहे की सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र आहे, नवी मुंबईमध्ये एकत्र का नाहीयेत? युती का तुटली? बाब अशी की माझं व्यक्तिगत मत, मी राज्यस्तराच्या नेतृत्वाशी बोललो होतो की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका या स्वतंत्ररित्या लढायला पाहिजेत। कार्यकर्त्याला न्याय देण्याची हीच वेळ आहे। बर, कार्यकर्त्यांनी लोकसभेला फक्त काही पोस्टर बॅनर लावावे, विधानसभेला लावावे आणि युती जर झाली तर अर्ध्या कार्यकर्त्यांना तो न्याय मिळू शकणार नाही आणि म्हणून लढवूया, लढाईनंतर परत एकत्र येऊया। म्हणजे तुम्ही एकत्र येणार हे सांगताय मुंबईकरांना? हो, हरकत नाही ना। गरज असेल समजा उद्याला मित्र पक्षात याच्यामध्ये भाजप आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, जिथं ते स्विंग करतील त्यांचा महापौर त्यांचं। पण खरी लढाई तुमची कोणासोबत आहे? आता नवी मुंबईमध्ये लढाई ही एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर आहे। त्याचं कारण असे की एकनाथ शिंदेनी सगळे जुने पुराणे सगळे एकत्र घेतलेले, गोळा केले, सगळ्यांची म्हणजे एक प्रकारची मोड बांधलेली आहे आणि म्हणून तिथे जरा थोडी ती सुजलीसारखी वाटते। पण हे तुमच्या आतापर्यंतच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी त्यांनी ही मोड बांधली? आता काय त्यांच्या मनात काय ते मला माहिती नाही, पण माझ्या मनात प्रश्न एक तुम्हाला एक सांगतो। प्लीज। 95ला मी शिवसेनेत होतो, बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी माझ्याकडे दिली। 57 नगरसेवकांपैकी 34 नगरसेवक आणले। त्यावेळेला 1 वर्षाचं महापौर पद होतं। संजू नाईक पहिले महापौर, दुसरे महापौर सुषमा दंडे, तिसऱ्या महापौर विजया म्हात्रे, चौथे चंदू राणे, पाचवे तुकाराम नाईक। परत 2000 पासून 5 वर्ष संजू नाईक, 2005 ते 2010 पर्यंत मनीषा भोईर, अंजली भोईर, त्याच्यानंतर 5 वर्ष सागर नाईक, शेवटच्या टप्प्यात सुधाकर सोनवणे 2.5 वर्ष जेवण सुतार। 25 वर्षाच्या कालखंडात शहर अस्ती वाढत गेलं, कॉस्मोपॉलिटन शहर आहे, गाव झोपडी कॉलनी, परंतु मॅन्डेट तोच राहिला। सुदैवानं नेतृत्वानं विश्वास ठेवला। राष्ट्रवादी काँग्रेसची 4 महापालिका सार्वत्रिक निवडणूक यश मिळालं राष्ट्रवादीला। आता भाजपकडे तर ते भाजप महापौर। पण मुद्दा हाच आहे ना, एकनाथ शिंदे म्हणतात की एकाधिकारशाही संपवा, आवाहन करतायत त्याचा। आता बाब अशी आहे की जर एकाधिकारशाही असती तर 25 वर्ष लोकांनी मॅन्डेट दिला असता का? गणेश नाईकच्या पासून कुठलाही धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाचा, पक्षाचा माणूस सुद्धा भयभीत नाही। गणेश नाईकने कोणावर जुलूम केलेले नाहीत। गणेश नाईकच्या विषयी पाठीमागं विरोधकात सुद्धा ऑफ द रेकॉर्ड तुम्ही विचारा, ते सांगितलं काही हे दहशतवादी किंवा झुंडफुंड करणारे लोक नाहीत। ज्या लोकांची जीवनाची शैलीच तात्विक नाही, अशा लोकांच्या आरोपाला आम्ही किंमत पण देत नाही। बर, म्हणजे हे राजकीय आरोप आहेत असं तुम्हाला वाटतं? कुठेतरी काहीतरी आरोप, दुसरा काही नाही। तर साधारण राजकीय आरोप काय असतो, यांनी भ्रष्टाचार केला, तो आरोप करता येत नाही म्हणून झुंडशाही। आता घराणेशाही एकेकाला आमच्यावर आरोप व्हायचं, पण गेल्या 10 वर्ष आमच्या घराण्यातला कोणीच प्रतिनिधी नव्हता। महानगरपालिका नगर कोर मधल्या आमच्या नाईक कुटुंबापैकी कोणी नव्हता। पण तुम्ही ठाण्यात गेलात म्हणून हे तुमच्यावर तसं नाही। त्यांना माहिती आहे की गणेश नाईक ही आपल्या भविष्यकालच्या अनुषंगानं असलेली दुःखरी नस आहे का थ्रेट आहे? थ्रेटच आहे। आता भारतीय जनता पक्षाने जर का केंद्रीय नेतृत्व ठरवलं तर कल्याणचा खासदार सुद्धा भाजपचा होईल आणि ठाण्याचा खासदार सुद्धा भाजपचा होईल। मग यावेळी तह कसा झाला? नाही, त्या आता प्रश्न असा आहे की त्यावेळेला
राजकारणाच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी करण्याकरता काही लोकांची सगळी मोठ बांधली गेली, त्याला दिलेले शब्द पाळण्याकरता केंद्रीय नेतृत्वाने प्रामाणिकपणे दिलेले शब्द पूर्ण केलेला. पण तुम्हाला वाटतं तह झाला नसता तर तुम्ही किल्ला सर केला असता ठाण्याचा पण? मी सांगतो ह्या वेळेला सुद्धा ही जर का केंद्रीय नेतृत्वानं रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीसांच्याकडे मेसेज दिला नसता की बाबा नाही तुम्ही सगळं सांभाळून घ्या, तर ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही दम फोडला असता त्यांना. कल्याणचा महापौर भाजपचाच झाला असता. बर, म्हणजे अमरनाथचा केला तसा नाही, अमरनाथला सुद्धा केला, बदलापूरला पण केला. प्रश्न असा आहे की कोणी म्हणतो की आमचा गड किल्ला बिला, तर तुम्हाला एकट्याच सांगतो, नवी मुंबई महापालिका महापौर राष्ट्रवादीचे होते. भाईंदरला गिल्बर्ट मेंडोसांची मायरा मेंडोसा त्याची पत्नी महापौर होती. उल्हासनगरला पप्पू कलानीची ज्योती कलानी त्याची मिसेस महापौर होती. कल्याणला पुंडलिक म्हात्रेला भाजपच्या म्हणजे त्याला जनसंघाच्या शिवाय कल्याण डोंबिवलीवर कोणाचं राज्य चाललं नाही, पण पुंडलिक म्हात्रे राष्ट्रवादीचा असताना त्याला महापौर मी बनवला होता. हा इतिहास आहे. नजीब मुल्ला त्या ठिकाणी राजन किनी आणि त्याची पत्नी सटकली, नाहीतर त्यावेळेला नजीब मुल्लाच महापौर झाला असता. म्हणजे नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, उल्हासनगर मग राहिला काय शिल्लक? जिल्हा परिषद तर जिल्हा परिषद म्हणजे भारतीय राष्ट्रवादीच्या ताब्यात, जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादी ताब्यात, मजूर फेडरेशन राष्ट्रवादी ताब्यात. मग किल्ला कसा म्हणता तुम्ही? किल्ला हे तुम्हा मीडियाने त्याला किल्ला 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 अमुकांचा किल्ला, म्हणजे आमचा कल्ला आहे असं म्हणतात. हा, तुम्ही केलेला कल्ला आहे तो, किल्ला नाही आहे कोणाचा. संजू नाईक 2009ला या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले होते ना संजू नाईक. बरं, एक प्रामाणिक दादा, तुम्ही प्रामाणिक उत्तर द्या. म्हणजे मी प्रामाणिक उत्तर देतो, अप्रामाणिक काय नाही बोलत, ओपन बोलतो. सांगा, एकनाथ शिंदेच्या सोबत तुमचं वैयक्तिक मतभेद आहेत की नवी मुंबईच्या दृष्टीनं काही विकासाच्या प्रश्नावर तुमचे मतभेद आहेत? एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. बरं, आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना. तुझ्या अगोदर गणेश नाईक 3 वेळा या जिल्ह्याचा पालकमंत्री असताना तुझ्या सुपुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातला एक विधानसभा मतदारसंघ कल्याण ग्रामीण, त्याच्यातली 14 गावं घेताना ती जी गावं घ्यावी हा प्रस्ताव मीच मांडला होता, परंतु कंडिशनल होता. मंत्रालयात बैठक बोलवली, आम्हाला विचारलं पण नाही का बा तुमची अशी गावं आम्ही समाविष्ट करतो आणि याच्या विकासासाठी अशा अशा गोष्टी करतो. म्हणजे गणेश नाईकला हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेल आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेल. फरार नाही, बेपत्ता करून टाकेल. बेपत्ता. बरं, आता नवी मुंबईच्या, हे माझं व्यक्तिगत मत आहे. हा व्यक्तिगत मत नाही, ही लढाईच आता हे पक्षाचा जर का उद्याला नवी मुंबईला सुधार, अरे नवी मुंबईचे जर घोड्याचे रेस पकडले ना, नवी मुंबईचे घोडे पळतील ना, त्यांची धूल सुद्धा तुम्हाला गाठता येणार नाही. बर, नवी मुंबई ही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नॉनस्टॉप पहिला नंबर महाराष्ट्रात मिळतोय, देशामध्ये 3रा नंबर. पाण्याचं वितरण आणि पाणी पुरवठ्यामध्ये नवी मुंबईला 1 नंबरचं बक्षीस मिळलं राष्ट्रीय स्तरावर. पण तुम्ही म्हणाला 3,000 कोटींचा घोटाळा झाला, तो आता नंतरचा ना. 3,000 कोणी केला? 3,000 प्रशासकीय, ज्यावेळेला आमच्या महापौराची कारकीर्द संपली त्यावेळेला 3,000 कोटी रुपये FD होती. या प्रशासकीय कालखंडामध्ये त्याच्यातले फक्त 800 कोटी शिल्लक राहिले, 2200 कोटी रुपयाची उलधन केली. कोणात रिंग करून 1, 2, 3 हे काम तुला, ते काम तुला, अशा प्रकारची एकेका त्याला आपण गावठी भाषेत चमचे म्हणतो, चमच्यांच्या वॉर्डमध्ये 100 कोटीची कामं. सर्वसामान्य नगरसेवकाच्याकडे 10 लाखाची सुद्धा कामं झाली नाही. आता नवी मुंबईच्या विकास, नवी मुंबईची वार्ताच करू नका. तुम्ही ज्या शहरात राहतात त्या शहराची पाण्याची व्यवस्था काय सांगा, STPची काय व्यवस्था आहे, घनकचऱ्याची काय व्यवस्था आहे. नवी मुंबई ते तुमच्यासारख्या केवळ तर काय बदल करायचे. अरे नवी मुंबईची जनता सुजान, अतिशय जाणकार आहे. ते जुनं ते सोनं अशाच प्रकारे वागवणार आहेत. नवी मुंबई हे भविष्याचं शहर आहे. या नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आलं म्हणजे जरी ते हद्दीच्या बाहेर असेल तर या सगळ्याचा ताण नवी मुंबईवरती येणार आहे. आज नवी मुंबईकरांमध्ये किंवा इथल्या स्थानिक
भूमिपुत्रांना वाटतंय की या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आम्हाला फायदा झाला पाहिजे. तुमचं काय विजन आहे त्याच्याबद्दलचं? कसा इथल्या नवी मुंबईकरांना त्याचा फायदा होईल? बाब अशी आहे की मधल्या काळामध्ये गौतमजी अदानी यांची माझी जेव्हा बैठक झाली होती, अशी कुठेतरी भेटताना त्याला सांगितलं की हे शहर हे भूमिपुत्रांच्या त्यागावर आधारित असलेलं शहर आहे. हा जो एअरपोर्ट आहे भूमिपुत्रांनी त्याग केल्यामुळे हे एअरपोर्टची निर्मिती झाली आहे. अशा परिस्थितीत तिथल्या सगळ्या ज्या काही रोजगाराच्या गोष्टी, छोट्या छोट्या धंद्याच्या गोष्टी ह्या इथल्या भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजे. त्यांनी ही हॅड नॉट रिफ्यूज. तर लवकरच या निवडणुका झाल्यानंतर तशी बैठक होईल, त्याच्यातून मार्ग निघेल. मधल्या काळामध्ये नवी मुंबईच्या माथाडी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबद्दल, इथल्या गावठाणामधल्या घरांच्या प्रश्नाबद्दल खूप आवाज उठला, न्याय मागण्याची भूमिका व्यक्त केली. तुमचे धोरण काय त्याच्याबद्दलचं? कारण आधी एक निर्णय घेतला गेला नगरविकासकडून, त्याच्यानंतर सांगितलं गेलं की त्या नोटिसा ज्या आल्या त्या नोटिसा फेकून द्या. तुमचं धोरण काय त्याच्याबद्दल? कसे मला नाही, तुमचा प्रश्नच मला समजलेला नाही. गावठाणामध्ये घरांचा जो प्रश्न आहे त्या घरांच्या बद्दल काही नोटीस आल्या लोकांना, नगरविकास खात्याकडून नोटीस आल्या, लोकांमध्ये त्याच्याबद्दलचा रोष आहे. सिडकोमध्ये बिल्डरांच्या दलाल आहेत, हे मी विधानसभेत बोललो आहे. एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पहिल्या लाईनमध्ये उभे आहेत. त्याला बोललो मी, सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत, शासनामध्ये दलाल आहेत आणि शासनातल्या सगळ्यांचे हात साफ नाहीत. हे विधान भवनात मी आरोप केलेला आहे. कोणी हरिचार लालनी मला नाही विचारला किंवा तुम्ही कोणावर आरोप करता. ज्याला लागला त्यांनी गपचूप बसले ते. नवी मुंबईमध्ये बिल्डर लोक 3,000 रुपये स्क्वेअर मीटरनी 3 लाख रुपये टेंडरमध्ये प्लॉट मिळाल्यानंतर सिडकोचे काही अधिकारी त्यावेळेला ती अलॉटमेंट लेटर अमुक ठिकाणावरून परत फोन आणा, म्हणजे तिथे 30,000 पर स्क्वेअर मीटर मोजा आणि मग त्यांच्या दलालांच्याकडे, आणि मग त्या ठिकाणी एजंट नेमलेले आहेत. एजंटच्या मार्फत सगळा कारभार चालला. आणि मी बोललो ना, हरामाचा पैसा नवी मुंबईच्या निवडणुकीमध्ये वापरला जातोय, हे गांभीर्याने बोलतोय. नवी मुंबईच्या कारभाराची 95 पासून 2020 पर्यंतची स्पेशल ऑडिट करून चौकशी करा. वी आर क्लिअर. आमचे हात साफ आहेत, मन पण साफ आहे. आम्ही कुठे दागलेले नाही. या प्रशासकीय काळामध्ये भ्रष्टाचार जास्त झाला ना. अरे 2200 कोटी रुपये असे कचऱ्यासारखे, कापरासारखे वापरले गेले. त्याचे रिझल्ट काय? या निवडणुकीत सुद्धा पैशाचा वापर होतो. मी म्हटलं, हरामांनी जो राज्यातून जो पैसा कमवलाय ना, तो पैसा या निवडणुकीत वापरला जातो ना. पण नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हा पैसा स्वीकारणार नाही. नवी मुंबईच्या जनतेला माहिती आहे हा विषारी पैसा आहे. ह्या आपल्या कुटुंबामध्ये वापरला गेला तर याच्यातून आपल्याला शरीरात टॉक्सिक निर्माण होईल. नवी मुंबईची जनता तो पैसा घेणार नाही. आणि मी सांगतो, या नवी मुंबईवर भाजपचंच प्राबल्य राहील. जनता भाजपलाच त्या ठिकाणी आपली भविष्यकाळची नेतृत्व करण्याची भूमिका देईल. 25 वर्ष तर तुमच्यावर विश्वास दाखवला, आता पुन्हा तुमच्यावर विश्वास दाखवला तर काय नवीन 3 गोष्टी मला सांगा. 3 गोष्टी तुम्हाला मी 2000 साली बोललो होतो की या शहरातील जनतेला 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. मी येणार होतो त्या मुद्द्यावर, नाही वाढली. आणि आता बोलतो पुढचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. पण मला सांगा ना, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. पैसा कुठून उभा करणार? नवी मुंबई शहर हे परमेश्वरानेच आशीर्वाद दिलेलं शहर आहे. बजेटवर ताण नाही. ऐकून घ्या, मी बोलतो. माननीय मोदी साहेबांनी ज्याला संपूर्ण डेटा आपल्या कुठल्या कुठल्या देशामध्ये आहे याचा ज्याला अभ्यास केला, त्याला बराचसा डेटा सिंगापूर, हाँगकाँग, बँकॉक, काही आपल्या इन्स्टिट्यूटचा डेटा हा चायनामध्ये सुद्धा आहे. मोदी साहेबांनी त्याला सांगितलं नाही, आता ह्या 5 वर्षामध्ये हा सगळा डेटा आपल्या देशात आला पाहिजे. त्याकरता 2 शहरांची नेमणूक केली, नवी मुंबई, चेन्नई. 5 लाख कोटी रुपयाचं नवी मुंबई शहरामध्ये, 5 लाख कोटीचं चेन्नईमध्ये, 5 लाख कोटी सगळ्या दुसऱ्या शहरांमध्ये संपूर्ण विखुरलेलं गेलं आहे. नवी मुंबईमध्ये त्या तुलनेमध्ये चेन्नई
टक्के स्पीड आहे, नवी मुंबईचा 70% स्पीड आहे. महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे, त्याच्या अनुषंगाने सगळ्याच पूरक गोष्टी नवी मुंबई आहेत. आणि हे सगळ्यात इथं बसतोय तर हे सगळं तुटून इथं टावर बनणार आहेत. कुठले कमर्शियल, इथले इंडस्ट्रियल, इंजिनिअरिंग कंपन्या, केमिकल, टेक्सटाईल सगळं जाणार. आणि इथं हा कमर्शियल हब बनणार आहे. आणि ह्या कमर्शियल बिल्डिंगमधून जो पैसा येणार आहे तो नागरिकांच्या करता वापरू. म्हणजे तुमचं म्हणणं आहे बजेटवर काही ताण पडणार अजिबात ताण पडणार नाही. मग इतकं मोठं नागरीकरण वाढणार आहे. नवी मुंबई एकमेव असं शहर होतं स्वतःचं धरण होतं. नवी मुंबईकरांचं म्हणणं आहे की आता आमच्यावर ताण पडतोय पाण्याचा. पाण्याची मोठी गरज नवी मुंबईकरांना पुढच्या काळामध्ये उद्भवणार आहे. काही वादच नाही. इतकं मोठं नागरीकरण जर होणार आहे त्याची काय तरतूद आहे, काय प्लॅन आहे तुमचा? जे पाणी 2035 मध्ये वापरलं जाईल असं वाटलं होतं ते 2025 मध्ये वाटलं संपलं. आणि जर ही स्थिती अशी राहिली तर 2030 साली नवी मुंबईच्या आमच्या भगिनींना रात्री 2 वाजता 3 वाजता नलासमोर हंडे कुंडे लावून बसावेला येणार होती. पण भविष्यकाळची जाणीव लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी सांगितलं की बाबा याबाबत नवी मुंबई असं शहर आहे की 24/7 पाणी मिळते. लोकांना सवय लागल्यात. आता जर का ताण पडला तर लोक ते सहन करणार नाहीत. मग बैठक बोलवली. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या पोशीर धरणाची निर्मिती करण्याचं पक्क ठरलं. त्याच्यामध्ये 2000 MLD पैकी 500 MLD पाणी नवी मुंबई करता रिझर्व झालं. बरं. आणखी दुसरं एक धरण आहे त्याच्यातलं पाणी म्हणजे ते 1,500 MLD कर्जत, खालापूर, खोपोली, पनवेल, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या ठिकाणी 1,500 MLD तिकडे वापरलं. आणि नवी मुंबई करता 500 MLD म्हणजे 2050 पर्यंतच्या पाण्याची व्यवस्था झालेली. 3 वर्षामध्ये ही धरणं पूर्ण होतील आणि लोकांना पाण्यासाठी वनवन भटकायला लागणार नाही. मी रस्त्यांबद्दल येतो, वाहतुकीच्या बद्दल येतो. भारतीय जनता पक्ष सातत्यानं सांगतो मुंबईमध्ये बघा आम्ही मेट्रोचं कसं जाळं निर्माण केलं. आपल्या नवी मुंबईमध्ये एक मेट्रो आली, ती धापा टाकत बराच विलंबनं आली. पण आजही मेट्रोचं जाळं विणणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईला मेट्रोने नवी मुंबईशी जोडणं हा नवी मुंबईकरांचं एक खूप मोठं स्वप्न आहे. त्या दृष्टीनं काय होतं? बघा नवी मुंबईला तो मेट्रो म्हणतात ना, तो फक्त CBD मधून तो डायरेक्ट रायगड जिल्ह्यामध्ये गेलाय. नवी मुंबईचा अर्धा किलोमीटर भाग आहे तो. ऐकून घ्या, लोकांचा गैरसमज आहे तो. पण नवी मुंबईला ठाणे बेलापूर रोड, MIDC मधून गेलेला रस्ता, त्याच्यानंतर पाम बीचचा रस्ता, हे 3 समांतर रस्ते, परत रेल्वे, हे अतिशय डिसेंट आहे. आणि ठाणे बेलापूर रस्ता हे तर नवी मुंबईच्या कुठेही ट्रॅफिक जाम न होणार रस्ता ठाणे बेलापूर रस्ता. पण आता काय झालं की पॉप्युलेशन जो FSIचा जो घोल घातला आहे, खैरात वाटायला सुरुवात केलेली आहे. कसल्याही प्रकारचं भवितव्याचं भान न ठेवता त्याचे परिणाम आता भोगायला लागलेले आहेत. काल मला वाशीचे काही नागरिक भेटले सेक्टर 9 वगैरे 10 मध्ये. तर आमची अशी हालत झाली की आम्ही बाहेरून येतो 20 मिनिटामध्ये आणि आम्हाला तिथल्या अर्धा किलोमीटरसाठी आम्हाला 1-1 तास कधी कधी थांबावं लागतं. हे कंजेशन कशामुळे झालंय? ही खैरात वाटली ना FSIची युनिफाईड DCR. मी एकदा योग्य ठिकाणी बोललो, म्हटलं कुठल्या मूर्ख माणसाने ही युनिफाईड DCR आणली. देवेंद्र फडणवीसांशी एकदा मी बोललो, म्हटलं त्यांनी सांगितलं मी गणपती बनवण्याचं ठरवतो, यांनी मारुती बनवलाय मधल्या कालखंडामध्ये. म्हणून बोलले हे फॅक्ट आहे. देवेंद्र फडणवीसांची मेट्रो, मोनो, हे अटल सेतू, हे टनेल वगैरे या सगळ्या देवेंद्र फडणवीसांची योजना आहेत. ते म्हणतात आमची आहे, मी मुख्यमंत्री असताना हे सगळं झालं. एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की मी मेट्रो ह्या सगळ्यामध्ये माझं योगदान आहे. प्रश्न असा आहे की आता मी फार माझ्या भाषेत बोललो ना की ज्याला शेतावर जातो त्याला बैलगाडी बैल ओढत असताना समोर एक कुत्रा पण चालतो, त्याला असा भास होतो की हे सगळं मीच वाढतोय. काय वाटतं? नाहीये तुमचं म्हणणं आहे तसं नाहीये. इट्स नॉट करेक्ट टू से. हे तशा बघायला तर हे काँग्रेसच्या कालखंडात हा अटल सेतूची जी योजना आहे ही काँग्रेस, त्यावेळेला अनिल अंबानींनी कोट केला की ते मुकेश अंबानी आणि काही घटकांनी 2-1 हजार एकर जागा घेतली होती. तर तो त्या 2 भावांचं द्वंद्व होतं ना, तर त्याला लॉक करण्याकरता अनिल अंबानींनी तो टेंडर घेतला आणि तो करायचंच नाही अशा पद्धतीने सोडून दिला. आय नो हिस्ट्री ऑफ दॅट. पण आता ही मेट्रो
म्हणालात, नवी मुंबई आणि मुंबई दोन मेट्रोनी जोडणं हे नवी मुंबईकरांचं एक स्वप्न आहे, त्याच्याबद्दल काय? नाही नाही, प्रश्न असा की शहर जसा वाढत जाईल तर शहराच्या गरजा भागवण्याकरता निश्चितपणे चांगल्या गोष्टी घडतायत आणि घडतील. बरं. परंतु ही जे पॉप्युलेशन आहे ना, तुम्ही कुठल्याही सुज्ञ ज्याला नागरिक शास्त्र समजतं, नगर विकास खात्याचा अभ्यास केलेला माणसाला शेवटी नगर विकासमध्ये पहिल्यांदा स्वच्छ हवा तरी आला पाहिजे, हो. मलनिःसरणाची व्यवस्था केली पाहिजे, घनकचऱ्याची प्रक्रिया केली पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, शाळा पाहिजेत, उद्यानं पाहिजेत, मैदानं पाहिजेत आणि मोकळीक लोकांना मिळाली पाहिजे. आज ह्या परिस्थितीमध्ये हा युनिफाईड DCR तुम्ही तज्ज्ञ लोकांशी जर चर्चा करा, ते सांगतील हे भविष्यकालामध्ये आज आज आमची नवी मुंबई लिव्हेबल सिटी म्हणून राहणे योग्य शहर आहे, पण भविष्यकालामध्ये शहर योग्य ह्या इतका FSI जर वापरला गेला राहण्याला एक शहर राहणार नाही, हे मी आत्मविश्वासाने बोलतो. तर तुम्ही मग याच्याबद्दल वेळीच काही पावलं उचलले जाऊ शकतात? नाही नाही, तर पावलं उचलायला लागतील. हा, लक्षात आलं का? हा हव्यास आहे ना, मनी आफ्टर पॉवर, पॉवर आफ्टर मनी, पैशातून सत्ता ना सत्तेतून पैसा, हा हव्यास आहे ना. या लहरी लोकांना भविष्यकालामध्ये येणारा काल माफ करणार नाही. टेक इट फ्रॉम मी, दे विल रिपेंड ऑन देअर ओन क्रिएशन. जे गमजा मारतात ना, आम्ही 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 बोलता बहिणी 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 का तुमच्या एकट्याच्या थोड्याच आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीसची पण त्या बहिणी आहेत, अजित पवारच्या बहिणी आहेत. ताकद तर तुम्हीच दिली ना. कुठले? अरे ठीक आहे ना, एका परिस्थितीमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात. याचा अर्थ लक्षात आला का तुम्ही इतके उन्मत्त म्हणाल असं कोणाला माहिती आहे? हे माझं व्यक्तिगत मत आहे. हो हो, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचं तुमची लढाई आहे. ही व्यक्तिगत आहे. हम्म. मी मगाशी काय बोललो, एकनाथ शिंदे काय बोलतो, हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण तू पण गणेश नाईकला हलक्यात घेतलायस ना. तुम्ही तक्रार केली कोणी? याच्याबद्दल? मी तक्रार करणारा माणूस नाही. मी माझ्या पद्धतीनं साफसफाई करणारा माणूस आहे, न बोलता करेन. म्हणजे ही लढाई पुढे दूरपर्यंत लढणार मी आहे. आज ओपनली सांगतो, माझ्या नांदाला लागला ना तर गणेश नाईकचं का ते शिल्लक काही नाही राहिलं. आय एन्जॉयड माय लाईफ. आय एम 75. मी मेंटली फिट आहे, शरीराने फिट आहे, सोशली पॉलिटिकली गरजेवढे इकॉनॉमिकली मी शांत झोपतो. ईडीची धाड पडेल, ITची धाड पडेल, CBIची चौकशी, मला काही चिंता नाही आहे. सगळं ओपन आहे, खुली किताब आहे. धास्ती त्यांनाच आहे. आणि लिहून ठेवा, भविष्यकालामध्ये यांच्या गळ्याला फास यांनीच लावून ठेवलेला आहे. लवकरच तो म्हणजे आजचं मरण उद्यावर आहे. इथले जे खासदार आहेत ते पण चॅलेंज करतात. करू द्या ना, तुमच्यात हिंमत असेल ना तर स्पेशल केस लावा ना. स्पेशल केस भरण्याची एक प्रोव्हिजन आहे, माहिती आहे का तुम्हाला? एखाद्या माणसाने हे केलं, ह्याच्यावर चौकशी नेमावी करा. दुसरं काही नाही, म्हणून हे चाल म्हणून हे चालतं. शेवटी अरे तुमचं शहर कुठं आहे ते बघा ना. तुमच्या म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था नाही आहे, STPची व्यवस्था नाही आहे. खासदारांनी खूप मनावर घेतलंय नवीन. अरे कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल, तुझ्यात हिंमत असेल ना, तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो, पुढच्याला तू आहेस का बघ. हे ओपन चॅलेंज देतो. ओपन चॅलेंज. ओपन चॅलेंज. भाजप सोडून स्वतःच्या पक्षाच्या ताकदीने उभा राहा. माझी खासदार लावून लागेल. म्हणजे ही लढाई केवळ आता महानगरपालिकेची नाहीये, ही पुढची लढाई पण नाही आहे. आता केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं का एकत्र लढायचं आमचं काय म्हणणं आहे. आम्ही पक्षाचे बांधलेले म्हणजे विचाराने बांधलेले आहात. राज्य सरकारने ठरवलं जातं. परंतु जर गणेश नाईकचं मत म्हटलं, अशा लोकांचे ज्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत अशा लोकांना बरोबर घेऊन राज्यकारभार करणं म्हणजे जनतेशी प्रार्थना करण्यासारखं. उद्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला पूर्ण बहुमत नाही मिळालं समजा, आम्ही माझं मत असेल या लोकांच्या बरोबर नाही बसायचं. मग कुणाचं बरोबर बस नाही, दुसऱ्या जो कोण होईल त्यांनी बसावे, आम्हाला गरज नाही पडली. पण तुम्ही सोबत जाणार नाही? नाही, व्यक्तिशः माझं व्यक्तिशः माझं मत अशा लोकांच्या बरोबर नाही बसायचं. बरं, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये तुम्ही बसलात तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना तुम्ही कुठल्या 3 गोष्टी द्याल मला? हे बघा, मी मगाशी बोललो की 10-20 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स पाणीपट्टी वाढणार नाही. आज नवी मुंबई ही परिवहनमध्ये सिनियर सिटीजनना फ्री वाहतूक आहे. कोणी खोपोलीला जातो मस्त, कोणी दादरला जातो, कोणी बदलापूरला, भाईंदरला जस्ट पिकनिक करून येतो. हा सन्मान नवी मुंबई शहरातच आहे, दुसरे कुठे नाही.
महिलांना 50% प्रवास आहे. भविष्यकालामध्ये एक प्रत्येक वॉर्डमध्ये एक इंग्रजी माध्यमाची शाळा. मराठीचा अभिमान आहे, परंतु जगाची भाषा ही इंग्रजी आहे. आपल्या मुलाबालांना त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करायला जाताना निश्चितपणे इंग्रजी भाषेचा त्या ठिकाणी अडचण होऊ नये. मराठी सक्तीची इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जाईल. नक्की. हे शहर आंतरराष्ट्रीय होत असताना इथल्या माणसाची जी संस्कृती आहे, इथलं मराठी पण आहे, ते जपणं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोरचं एक आव्हान निश्चितपणे असणार आहे. आणि नवी मुंबईकडे जेव्हा देश पाहतो तेव्हा एक स्वच्छ शहर म्हणून पाहतो, नव्या जगाचं शहर म्हणून पाहत असतो. आणि त्या शहराचा फैसला 16 तारखेला होणार आहे. नवी मुंबईकर 15 तारखेला मतदान करतील. आणि गेली 25 वर्ष इथला कारभारी नवी मुंबईकरांनी म्हणून नाईक साहेबांकडे धुरा सोपवली होती. पण यावेळेसची लढाई ही वेगळी आहे. कदाचित ती घरातली पण आहे, कारण घरात सुद्धा काही लोकांकडून त्यांना आव्हान निर्माण केलं जाऊ शकतं का हे बघावं लागेल. एक प्रश्न राहिला, मंदा म्हात्रे नाराज आहेत? नाही, बघा, प्रश्न असा आहे की मंदाताई म्हात्रे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत, नवी मुंबईचे आमदार आहेत. पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना सगळ्या प्रकारचा मान सन्मान दिलाय. आणि पण तुम्ही देत नाही म्हणतात. पक्ष देतो पण तुम्ही देत नाही मान सन्मान. त्यांचं हे बघा, प्रश्न असा आहे की एखादा माणूस एखाद्या दिवशी वाईट बोलत नाही याचाच अर्थ आमचं काय म्हणणं नाही त्यांच्याविषयी. ओके. आणि इट इज नॉट रिक्वायर्ड टू नेम एन पर्सन. पण तुमचे ते मतभेद मिटले? नाही, आमचा काय वादच नाही ना. प्रॉपर्टीचा वाद आहे, ना काय देण्या घेण्याचा वाद आहे. कुठे काय त्यांनी माझे देणं राहिलेलं आहे किंवा माझं देणं राहिलं असं काही नाही आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट नाही देणं तो प्रश्न माझा नाही आहे. तो पक्षाची जी एक बॉडी होती, पक्षाचा निर्णय होता, त्याने तो निर्णय घेतला. तो निर्णय माझा नाही आहे. ठीक. तर ही अशी सगळी राजकीय लढाई आहे. नवी मुंबईच्या दृष्टीनं महानगरपालिका कुणाच्या ताब्यात येते हे अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि लढाई शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये प्रामुख्यानं दिसते. ही लढाई कोण जिंकतं हे बघणं महत्त्वाचं आहे. पैलवान वस्ताद सगळे एकत्र ही लढाई लढत आहेत. कुणाची पाठ लागते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही UZ लोकमतशी बोललात. धन्यवाद.